शिवसेनेच्या गोटातून आता एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। युतीबाबत मुख्यमंत्री आणि आपण दोघे मिळूनच निर्णय घेऊ असं विधान केलेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी। अधिक माहिती देईल आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्या सोबत आहे। ऋत्विक, उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय? उद्धव ठाकरे यांनी आता नुकतेच पत्रकारांशी संवाद साधला, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की युतीचा कुठलाही प्रस्ताव अजून त्यांच्याकडे आलेला नाहीये। मात्र आजपासून चर्चेला सुरुवात होईल अशी शक्यता त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। शिवसेनेकडनं 3 जण आणि भाजपकडनं 3 अशी ही चर्चा होणार आहे। शेवटचा निर्णय मात्र स्वतः उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे मिळूनच घेतील। जर का युतीबाबत ते नकारात्मक असते तर त्यांनी यापूर्वी सुद्धा माणसं पाठवली नसती। सगळ्यात जुनी युती आहे, त्यामुळे युती काही पहिल्यांदा होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर जागा वाटप करण्याबाबत अजून कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याने त्यांच्याकडे जो एक फॉर्म्युला तयार आहे या फॉर्म्युलाबाबत त्यांनी कुठलीही अधिक माहिती नाही दिली, परंतु भाजपशी ते बोलणार असल्याचं सांगितलेलं आहे। 158 जागा मागच्या निवडणुकीत लढवल्या होत्या, त्यातल्या 78 जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत। आता या जागा वाटपामध्ये शिवसेना किती जागांवरती समाधानी होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याचबद्दल उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतायत ते देखील पाहूयात। अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात आणि विशेष म्हणजे आजपर्यंत काही समाज जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले होते कोणाकडनं तरी, आमच्याकडनं नाही। आम्ही तर हिंदुत्व म्हणून एक मोठा विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि पुढे जाणार आहोत। तर अशा वेळेला हिंदुत्व म्हणून इतर भाषिक सुद्धा आता शिवसेनेकडे येतात, याचा मला अभिमान आहे। समाज आहे जो आतापर्यंत भाजप सोबत होता तो आता शिवसेनेकडे येत चाललेला आहे। नोटबंदीच्या निर्णयानंतर हा नाराज झालेला समाज तुमच्याकडे येतो? कारण काही असतील, नोटबंदी हे कारण तर नक्कीच आहे, कारण ज्या धाडी त्यांच्यावरती पडतायत हे मी मागे सुद्धा बोललो होतो। जसं हिंदू मंदिरांच्या बाबतीत घडलं, नाशिकच्या पुरोहितांवरती धाडी पडल्यानंतर आणखीन दुसऱ्या कुठल्या प्रार्थना स्थळांवरती किंवा त्यांच्या पुरोहितांवरती धाडी पडल्याचं मी तरी काय वाचलेलं नाहीये। तसंच ह्या ज्या काही धाडी पडल्या ह्या व्यापाऱ्यांवरती पडल्यानंतर पलीकडच्या समाजावरती कुठे पडल्यात हे कुठे मी ऐकलेलं नाहीये। आणि म्हणून सुद्धा हा समाज एक नाही म्हटलं तरी नाराज आहे, बिथरलेला आहे। आणि त्याचबरोबरीने हिंदुत्व हे आम्ही कदापि सोडणार नाही असं ठणकावून सांगणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे। म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांना, हे सगळे मुंबईकर आहेत, सगळेजण जय महाराष्ट्र करतायत, त्यांना 92-93 सालामध्ये शिवसेना प्रमुखांनी त्यांच्यासाठी जे काही केलं होतं तिथपासून आजपर्यंत किंबहुना गेली 50 वर्ष शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसेनेवरती एकदा विश्वास टाकल्यानंतर आपला कधी विश्वासघात होत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे आज। तेव्हा मुंबईतले जे इतर भाषिक आहेत ते देखील सध्या शिवसेनेसोबत आहेत असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। आणि इतर भाषिक शिवसेनेकडे वळण्यामागे एक महत्त्वाचं कारण नोटबंदी देखील आहे असं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। पण हे मी बोलायला लाजत नाही, हे कदाचित माझं वेगळेपण असेल। राज ठाकरे म्हणतात की त्यांचा नंबर 1 शत्रू भाजप आहे, त्यांचा नंबर 1 शत्रू भाजप आहे। पूर्ण झालेले आहे। येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नोटबंदी हाच एक विषय पुन्हा निवडणुकीसाठी प्रचारासाठी असेल का? अजून निवडणुकीची तारीख ज्या वेळेला प्रत्यक्ष असेल तेव्हा 50 अधिक त्या दिवसांची भर पडलेली असेल। भाजपात राज ठाकरेंचा नंबर 1 शत्रू आहे म्हणतात आणि शिवसेना सोबत तुम्ही सुद्धा सत्तेत आहात, त्यांना एक तर तुम्ही भ्रष्टाचारी कसं म्हणू शकता, तेच त्यांनी आज राज ठाकरेंनी म्हटले। भाषा का बदलली? नाही, असं नाहीये। शेवटी आता या सगळ्या विषयावरती ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये चर्चा नक्की होईल, पण एवढंच मी सांगेन की शिवसेनेबद्दलचे गैरसमज जे सर्वांच्या मनात होते ते हळूहळू दूर व्हायला लागले, ती आनंदाची गोष्ट आहे। तेव्हा जागा वाटपाबाबत आपल्याकडे अजून प्रस्ताव आलेला नाहीये, मात्र युतीबाबतचा अंतिम निर्णय आहे तो मुख्यमंत्री आणि आपण स्वतः घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे।